हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तरी पण मी तुम्हाला सांगते की आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा. आणि हा हलवा ना एकदम बेस्ट हलवा आहे, कारण की आज आपण पारंपरिक पद्धतीने कोणताही शॉर्टकट न वापरता एकदम ऑथेंटिक गाजरचा हलवा बनवून तयार करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं 1 किलो इतकी गाजर घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कितीही घ्या, 1 किलो, 2 किलो. तर इथे मी 1 किलो गाजर घेतलेली आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलंय. त्याच्यावरची साल काढून घेतली, म्हणजे सोलून घेतलाय. त्यानंतर आपल्याला त्याला ग्रेटरनी ग्रेट करून घ्यायचं आहे. इथे ना आपल्याला थोडीशी मेहनत लागते. जर घरात कोणी असेल ना एक्स्ट्रा, तर त्यांना हा काम तुम्ही देऊन आपलं काम सोपं करू शकता. तर बघा इथे मी गाजर पूर्णपणे किसून घेतलेला आहे, ग्रेट करून घेतला आहे. आता लगेच आपण हलवा बनवून घेणार आहोत. त्याआधी आपण हे सगळं क्लीन करून घेऊया. आणि आता आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढईला छान गरम करायचं. हा गाजरचा हलवा फक्त एकदा बनवून बघा, त्यानंतर तुम्ही कधी शॉर्टकट बनवणार नाही. नेहमी याच पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहे. तर बघा इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे. तूप एकाच वेळेला भरपूर ॲड करायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रीडियंट्स ॲड करणार आहोत. तर बघा इथे मी 2.5 चमचा तूप ॲड केलेलं आहे. तूप छान गरम झालं आहे. आता त्याच्यानंतर आपण ग्रेट करून घेतलेली गाजर ॲड करायची आहे. आता आपल्याला गाजर ॲड करून घेतल्यानंतर ना 5, 6, 10 मिनिटापर्यंत गाजर छान भाजून घ्यायचं आहे. गाजरचा जोपर्यंत छान कलर चेंज होत नाही ना, गाजर पूर्णपणे ऑरेंज होत नाही, तोपर्यंत आपल्याला गाजर इथं भाजून घ्यायची आहे. तर इथे मी टाईम काही बघितलेला नाहीये, पण 5-6 मिनिटं मला लागले होते. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची किंवा मीडियम ठेवायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा गाजरचा हलवा भाजून घ्यायचा आहे. गाजरला छान भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी कंटिन्युअसली भाजत आहे, कारण स्टार्टिंगला आपल्याला थोडा वेळ भाजावंच लागतो. कंटिन्युअसली त्याला ढवळत राहावं लागतं. तेव्हाच ना गाजरला खूप छान फ्लेवर येतो, छान असा एकसारखा कलर येतो. आपण गाजरला जेवढा वेळ तुपामध्ये भाजणार ना, तेवढं छान फ्लेवर येतो गाजरला. आणि ज्यावेळेला आपला पूर्ण हलवा बनवून तयार होतो ना, त्यावेळेला त्याची चवच अप्रतिम असते, एकदम भारी असते. तर इथे मी 4-5 मिनिटापर्यंत छान गाजरला भाजून घेतलंय आणि बघा इथे किती जास्त कलर चेंज झाला आहे. एकदम लालपासून एकदम ऑरेंज झालेला आहे. तर इथे आपला गाजर पूर्णपणे भाजून छान तयार झालेली आहे. आता या स्टेजवर ना, जो मी एक सिक्रेट इन्ग्रीडियंट्स ॲड करणार आहे, ते इथेच ॲड करायचं आपल्याला. तर इथे मी 1 लिटर किंवा अर्धा लिटर दूध ॲड न करता फक्त 1 वाटी दूध ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी दुधावरची साय किंवा मलाई ॲड करून घ्यायची आहे दुधावरची. मलाई ॲड केल्यानंतर ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला गाजरमध्ये. व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे इव्हनमध्ये सगळ्या गाजरला टेक्स्चर छान येईल, म्हणजे कलर छान येईल आणि छान असा कलरसुद्धा आपल्या गाजरला येईल. बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. 2-3 मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचं आणि छान मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे. झाकण लावून आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. बघा 2-3 मिनिटं मी इथे झाकण लावलं आहे आणि वाफवून घेतलं आहे 2-3 मिनिटं. एकदम जास्त वेळ ठेवायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये खूप जास्त दूध ॲड केलेलं नाही आहे. थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये दूध ॲड केलेलं आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपली गाजर एकदम परफेक्ट शिजणार आहे. तर इथे मी 2-3 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर ना परत एकदा काढून छान ढवळून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. तर इथे छान मिक्स करून घेतलेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला 1 कप किंवा 1 वाटी, इथे मी कपाचा मेजरमेंट घेतलेला आहे. तर इथे मी 1 कपभर इथे साखर ॲड करून घेतलेली आहे, कारण आपण 1 किलो गाजर घेतलेला आहे. आता साखर ॲड केल्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि आता बघा तुम्ही साखरेचा किती पाणी जास्त सुटतो आणि त्या साखरेच्या पाण्याने ना आपला हा गाजरचा हलवा शिजणार आहे. तर आता कंटिन्युअसली याला मी मिक्स करत राहणार आहे, म्हणजे साखरेचं छान पाणी सुटेल. आणि एकदा ना आपण इथे साखर ॲड केल्यानंतर ना खूप लवकर ना बुडाला लागण्याचे चान्सेस असतात. म्हणून थोडंसं ढवळत राहायचं मध्ये-मध्ये. तर इथे बघा तुम्ही किती छान इथे साखरेचा भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ना थोडं झाकण लावायचं. परत आपल्याला 2-4 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे 2-4 मिनिटं झाले आहेत आणि अजून बघा तुम्ही किती जास्त पाणी सुटलेलं आहे. ज्यावेळेला असं साखरेच्या पाकामध्ये आपली ही गाजरचा हलवा शिजतो ना, त्यावेळेला त्या साखरच्या पाण्यामुळे किंवा त्या पाकामुळे ना गाजरच्या हलव्याला वेगळीच टेस्ट येते. तर बघा किती जास्त पाणी आहे. आता याच्यात अजून दुधाची गरज आहे का? पाकामध्ये ना आपला हा जो गाजरचा हलवा आहे ना एकदम परफेक्ट शिजून तयार होईल. जसा कराचीचा हलवा असतो की नाही, तसाच हलवा मी इथे बनवून दाखवणार आहे तुम्हाला.
बघा इथे झाकण लावलं, परत 2-4 मिनिटापर्यंत वाफवून घेतलेलं आहे. म्हणजे एकच म्हणायचं आहे मला, की जोपर्यंत त्याच्यातला साखर टाकल्यानंतर पूर्णपणे पाणी अटत नाही, पूर्ण आपला गाजरचा हलवा ड्राय होत नाही आणि त्याच्यातून तूप रिलीज होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला गाजरचा हलवा इथे शिजवून घ्यायचा आहे. तर परत इथे बघा मी 2-3 मिनिटं वाफवून घेतलं. त्याच्यातलं बऱ्यापैकी आता पाणी आटलेलं आहे. आता या स्टेजवर ना आपल्याला याच्यामध्ये 4-5 ना हिरवी इलायची बारीक कुटून ॲड करून घ्यायची आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा याच्यातलं बऱ्यापैकी पाणी आता कमी झालेलं आहे, पण अजून आपला गाजरचा हलवा तयार झालेला नाहीये. पूर्ण आपल्याला ड्राय करायचं आहे. याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर परत मी 2 मिनिटं याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण लावते आणि अजून आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत असंच याच्यातलं पाणी ड्राय होत नाही तोपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे. गाजरचा हलवा बनवत असताना थोडंसं पेशन्स पाहिजे, तेव्हाच आपला गाजरचा हलवा परफेक्ट बनून तयार होतो. तर बघा अजून 2-3 मिनिटं असंच मी ते झाकण लावून शिजवून घेतलं आहे आणि आता बऱ्यापैकी अजून याच्यातलं पाणी ड्राय झालं आहे. असंच करून आपल्याला 10-15 मिनिटापर्यंत असंच गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. 2-4 मिनिटांनी ओपन करायचं, परत झाकायचं, परत ओपन करायचं. असंच आपल्याला जवळपास मला हा पूर्ण गाजरचा हलवा बनायला ना अर्धा तास लागलेला. खूप जास्त वेळ पण नाही. अर्धा तास लागलाय. अर्ध्या तासात आपला गाजरचा हलवा बनून तयार होतो. तर बघा आता ना पूर्णपणे पाणी इथलं ड्राय झालेलं आहे हलव्यातलं. आता या स्टेजवर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ॲड करायचं आहे. तर इथे मी थोडीशी 4 ते 5 काजू बारीक कट करून ॲड केलेला आहे. 4-5 बदामसुद्धा बारीक कट करून ॲड करून घेतला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता किती छान आपला हलवा इथे बनलेला आहे. पण मी अजून काढणार नाही याला. अजून मी 4-5 मिनिटापर्यंत असंच शिजवून घेणार आहे. याच्यातलं अजून तूप रिलीज झालेलं नाही आहे. बघा मी कंटिन्युअसली याला मिक्स करत आहे आणि या स्टेजवर बघा आता गाजरमधून किती छान तूप रिलीज होतोय. कारण आपण याच्यामध्ये मलाई टाकलेली आहे, तूप टाकलेलं आहे आणि या स्टेजवरपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवतच राहायचा आहे. तेव्हाच आपल्या गाजरच्या हलव्याला एक ऑथेंटिक पारंपरिक अशी चव येणार आहे. आता बघा मी गाजरचा हलवा मिक्स करतच आहे. आता गॅस बंद करून घेतलेला आहे. परत आपण याला ना 2-3 मिनिटापर्यंत कढईमध्ये मिक्स करत राहूया. पण गॅस बंद करून घ्यायचा या स्टेजवर आणि गाजरच्या हलव्याला मिक्स करत राहायचं आहे. 2-3 मिनिटं झाले आहेत. परफेक्ट गाजरचा हलवा बनवून तयार झाला आहे. आता लगेच सर्व्ह करून घेऊया. तर एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये मस्त आपला गाजरचा हलवा सर्व्ह करून घ्यायचा आहे गरमागरम. तुम्ही याचा कलर बघा, टेक्स्चर बघा, किती छान असा दाणेदार गाजरचा हलवा इथे बनून तयार झालेला आहे. याच्यामध्ये अजिबात दुधाचा काही दाणे दिसत नाही आहे किंवा कोणत्या-कोणत्या हलव्यामध्ये ना थोडेसे असे दूध फुटल्यासारखे दाणे दिसतात. इथे असं अजिबात होणार नाही. एकदम लाल असा गाजरचा हलवा बनून तयार होणार आहे. तर इथे मी सर्व्ह करून घेतलं आहे. वरून थोडंसं आपल्या आवडीप्रमाणे परत ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहे. थोडंसं इथे मी क्रश करून पिस्ता ॲड केलेला आहे आणि थोडंसं काजू ॲड केलेलं आहे आणि इथे आपला गाजरचा हलवा बनून तयार झाला आहे. तर तुम्ही इथे कोणत्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवता? तुम्ही सुद्धा असंच बनवता का? किंवा तुमची कोणती वेगळी पद्धत आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि मी बनवलेला गाजरचा हलवा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.